पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. हालेलुया. 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 आज आम्हाला एक खुश असेल तुम्हा प्रत्येकानं पाहायला. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आम्हाला आईचा विशेष प्रेम, विशेष लक्ष्य, विशेष मध्यस्थी हे तुम्हा प्रत्येकाचा ठाई आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आईचा शरण येणाऱ्या लोकांना आईचा एक विशेष लक्ष्य आणि आशीर्वाद आहे. हालेलुया. हालेलुया. मायाळू कुमारी मरिया प्रार्थना बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्ती निरंतर सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्याकडे याचना केली, तुझ्या मध्यस्थीला आम्ही धावत आलो. हालेलुया. हालेलुया. अशा कोणालाही तू कधी नकारले नाही. हालेलुया. हालेलुया. या आईजवळ आपण खूप विश्वासाने जाऊया. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू बहिणीनो, या दिवसांमध्ये आपण अनेक प्रकारचा परमेश्वराचा कार्य पाहत होतो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद मी येशू. प्रार्थनेत आलेली एका ताईचा साक्षी तुम्हाला सांगितलं. त्या ताईने जीवनामध्ये पहिले स्थान देवाला द्यायला चालू केले. लहान मुलांना वाढवत असताना प्रार्थना पूर्वक लहान मुलांना वाढवले. हालेलुया. हालेलुया. आणि सगळ्या परिस्थितीमध्ये देवाने त्या बहिणीचा काळजी घेतली. हालेलुया. हालेलुया. फक्त एका बहिणीच्या जीवनातील मुद्दा नाहीये. हालेलुया. हालेलुया. देवाचा भय धरणारा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचा हे प्रेमळ अनुभव आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, आज आपण देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये जाऊया. Praise the Lord. Praise the Lord. थोडी वेळ तुम्ही मन शांत करून बसा. तुम्ही थोडासा विचार करा. तुमच्या पप्पाच्या जीवनामध्ये, तुमच्या मम्मीच्या जीवनामध्ये, आईकडच्या आजीकडच्या जीवनामध्ये, पप्पाकडच्या आजीच्या जीवनामध्ये वगैरे कितीतरी चमत्कार झालेला आहे. देव परमेश्वराने कशा कशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. मिस्राच्या पुस्तक 2ऱ्या अध्यायातील 10व्या वचनामध्ये ही सुंदर गोष्ट लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पिढ्या देवाचा अनुभव पाहिजे, देवाचा साक्ष पाहिजे. हालेलुया. आपण ऐकूया. गत पिढ्यांकडे नजर टाका. गत पिढी म्हणजे गेल्या पिढीमध्ये तुम्ही नजर टाका आणि विचार करा. परमेश्वरावर भरवसा ठेवणाऱ्या कोणाची निराशा झाली? हालेलुया. जे हालेलुया. कोणी पक्का भरवसा ठेवलेला आहे ते लोक निराश कधी झालेले नाहीये आणि होऊ पण शकत नाहीये. हालेलुया. हालेलुया. देवाच्या पक्का शरण जाण्याची एक गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना पुरापूर जमत नाही. हालेलुया. हालेलुया. दान मिळालेले लोकांना जमते. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. यावेळी जेव्हा आम्ही केरळमध्ये आपले जे पिलग्रिमेज आहे त्या पिलग्रिमेजच्या संबंधामध्ये जेव्हा केरळला गेलो, हालेलुया, हालेलुया. अनेक संत लोकांच्या जागामध्ये आम्ही जाऊन आलो. आणि जेव्हा आम्ही विळक्कन्नूर या ठिकाणी 13 वर्षापूर्वी येशूचा चेहरा जिथे उमटून आला, येशूचा चेहरा ज्या पवित्र साक्रमंटामध्ये उमटून आला त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करून बाहेर आले. येशूने एक संदेश दिला की कुणाचा तरी पोटाच्या संबंधातील त्रास बरे होत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तिथून बाहेर पडल्यानंतर एका ताईने एक साक्ष दिलं. आमच्या घरातील एक लहान बाळ, त्या बाळाला पोटामध्ये त्रास होत आहे. सोनोग्राफी केला, अनेक दवाखाना फिरवले, तरी काही जवाब मिळाला नाही. येशूचा चेहरा ज्या साक्रमंतामध्ये उमटलेला आहे त्या देवळामध्ये पाऊल ठेवले, तिथे प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर बघताना ते समस्या कुटुंबातील लोकांनी त्या ताईने कळवलं, ते समस्या बिलकुल नाही. हालेलुया. हालेलुया. बाळाच्या पोटातील दुखणंच बंद झाले.
हालेलुया. हालेलुया. हे मी तुम्हाला आज आठवण करून देणारी एक सुंदर गोष्ट आहे. कृपया करून लक्षात घ्या. हालेलुया. हालेलुया. निरंतर ध्यानात ठेवायचं, देऊळ हे देवाचे घर आहे. देवाने आपल्यासाठी दिलेली जागा आहे. देवळामध्ये जे कोणी पोचत आहे तिथे देवाचे एक सुंदर आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. एक राजा सिन्नाखराब म्हणून भयंकर त्रासदायक माणूस आहे, क्रूअल माणूस. हालेलुया. हालेलुया. त्यांनी इस्रायलच्या लोकांना सर्व पिढींच्या विषयी घाण घाण बोलले आणि त्यांनी सांगितलं की आता तुमचा नाश करण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे, मी नाश करणार. हालेलुया. हालेलुया. जेव्हा हे लोक त्यांच्या समोर या मुद्दा घेऊन आले तिथे देवानी दिलेल्या एक उत्तर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हिजकिया जेव्हा संदेष्टा जेव्हा या मोठा समस्या समोर आले, संकट समोर आला, तेव्हा हिजकियाने काय केलं? हालेलुया. हालेलुया. इकडे तिकडे पळाले नाही, दुसरा कोणाकडे पळाले नाही, सगळं सरळ मंदिराकडे गेले. या समस्या लिहून त्यांनी दिलेले पत्र ते मंदिरामध्ये देवाच्या समोर ठेवली. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाच्या समोर जेव्हा हा मुद्दा पोहोचलेला आहे, देवाने दुसरं एक निरोप संदेशांच्या द्वारे पटापट पोहोचवलं. हालेलुया. हालेलुया. भयंकर मोठ्या संकटातून इस्रायल देश वाचले. धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या येशू. प्रिय बंधू भगिनीनो, तुमचा बचाव करण्यासाठी तुमचा परमेश्वर कायमचा समर्थ आहे, कायम समर्थ आहे. त्याचा हात कधीही कमजोर होत नाही. प्रियानो, या गोष्टीसाठी देवाने दिलेल्या कितीही सुंदर शुभ वर्तमान आहे. यशया ग्रंथामध्ये 59व्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आपण या सामर्थ्यवान वचनाकडे कान देऊया आणि ऐकूया. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा संकट समोर येत आहे, संकट भयानक आहे, कुठल्याही उत्तर नाही, कोणाचाही मदत नाही. हालेलुया. हालेलुया. तेव्हा काय बोलायचं? या वचन मनामध्ये बोलायचं, जोरात बोलायचं, कागदामध्ये लिहून ठेवायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आता लॉर्ड. आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. पहा, उद्धार करवत नाही उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. नाही. हालेलुया. हालेलुया. बोलायचं, ते तोकडा झालेले नाहीये, ते सामर्थ्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचा हात इतके मजबूत आहे की मी कितीही भयानक परिस्थितीमध्ये असो तिथे त्या वातावरणामध्ये मला उचलायला येणार. हालेलुया. हालेलुया. आठवत आहे ना, दानिएल भयंकर मोठा संकटामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. बाहेर पडायला मार्गच नाही, एवढं मोठा जाळ. हालेलुया. हालेलुया. राजाने आज्ञा दिले, जाळ अजून वाढवा, अजून वाढवा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. दानिएल बिनधास्त आहे, कारण त्याला माहिती आहे ज्याने मला निवडलेला आहे तो मला कधीच टाकणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. त्याचा हात मजबूत आहे, मी त्याला ओळखतो, तो माझा पप्पा आहे. हालेलुया. हालेलुया. मला काहीच होणार नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद या येशू. भयंकर मोठ्या जाळामध्ये या तिघेही लेकरांना टाकण्यात आला. ते लोक तिथे स्तुती आराधना करत आहे. हालेलुया. येसी मध्ये ठेवल्याप्रमाणे देवानी त्यांना त्या विहिरीमध्ये, त्या भयंकर मोठ्या जाळीमध्ये सांभाळून ठेवले. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो, आपण आपल्या भरवसा ठेवूया. देवाकडे जाणे, त्याच्या मंदिराकडे पळणे, त्याचं नाव आशेने विश्वासाने घेणे, या गोष्टीमध्ये आपण कधी कमी पडू नये. सर्व समर्थ परमेश्वराच्या जवळ आपण हात जोडूया आणि आशीर्वाद घेऊया. परमेश्वराच्या कृपेने आज आपल्या बरोबर फादर मॅथ्यू आहेत.
फादर मॅथ्यू तुम्हा सगळ्यांना आज आशीर्वाद देत आहे. फादरांच्या विशेष प्रार्थनामध्ये तुमच्यासाठी आठवण फादर करणार. हालेलुया. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रियानो, तुमच्यामध्ये कोणाला तरी पायाच्या अगदी वरच्या भागामध्ये नस दाबलेला आहे, असे काहीतरी एक त्रास आहे, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी पायामध्ये खूप काळं मारत आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अनेकांच्या जीवनामध्ये प्रश्न भरपूर उद्भवत आहे, भरपूर प्रश्न येत आहे, प्रश्नाला उत्तर भेटत नाही. हालेलुया. हालेलुया. असा कोणतरी एक व्यक्ती जे भयानक त्रासातून जात आहे, टेन्शन मधून जात आहे, येशू त्या व्यक्तीला एक उत्तर देत आहे. पायाच्या मांडीच्या पाठीमागच्या भागामध्ये जे दुखणे आहे ते कोणाच्या तरी प्रभू दूर करून देत आहे. आठवणीची शक्ती नष्ट होत आहे, असा त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कोणाला तरी छातीच्या भागामध्ये सूजन वाढलेलं आहे, एक हात वर करणे कठीण झालेलं आहे, त्या व्यक्तीला प्रभू येशू आता आशीर्वाद करत आहे. दयावंत येशूची प्रार्थना निरंतर बोलणाऱ्या एका व्यक्तीला दाताच्या संबंधातील त्रास आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. खोकला भयानक आहे, अशा कंडिशन मधून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. आराधने प्रार्थनेला मिळालेल्या अनेक आशीर्वादाच्या तुमच्यामध्ये काही लोकांना परमेश्वर आठवण करून देत आहे. देवाने तुमच्या आयुष्यामध्ये केलेले हे जे साक्षी आहे, हे साक्षी तुम्ही इतरांना सांगा. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरातील नात्यातील लोकांना आठवणीत येणाऱ्या गोष्टी बोलायचं, कारण देवानेच तुमच्या ध्यानात या गोष्टी आणून दिलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद सगळ्या येशू. गोष्टीमध्ये देवाचा आपण गौरव करू. आता आपण आशीर्वाद स्वीकार करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. परमेश्वर खात्रीपूर्वक सांगत आहे, तू विजयी होशील. ज्या परिस्थितीमध्ये तुला खूप निराशा आलेला आहे, परमेश्वर सांगत आहे तू विजयी होशील. हालेलुया. हालेलुया. भरवसा ठेवा, प्रभूच्या शरण जाऊया. प्रभू तुझ्या ठाई आहे. हालेलुया. हालेलुया.